नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला कामामधला अडथळा थोडासा किंचित तुम्हाला हळवा झालेला दिसत आहे। म्हणजे असं वाटते की कुठं ना कुठं आता आपले होप्स वाढलेले आहे, काम वाढलेलं आहे, मनी इम्प्रूव्हमेंट 100% होणार आहे। म्हणजे पैशासाठी जी काही धडपड कोण करत असेल तर त्याला हे आठवड्यामध्ये पॉझिटिव्ह आहे। आणि तुम्हाला कुणी रस्ता दाखवायचं चांगलं माणूस भेटला असेल किंवा काही व्यक्ती असेल, काही गुरुजन असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला काही असे पॉझिटिव्ह रस्ते मिळणार आहे की ज्याच्यानंतर तुमचं भाग्यचक्र बदलेल। आणि या आठवड्यामध्ये तशी तुम्हाला शाबासकी मिळण्याचा योग आहे आणि तुम्हाला शाबासकी मिळेल पण। 32 नंबरचं कार्ड आहे। 32 नंबरमध्ये हे अमावस्या लागलेली आहे। असं दाखवते की काही कारणामुळे तुम्ही तुमचं मन जर खिन्न केलं असेल, काही वेळ तुमचा वाया गेलेला असेल आणि काही माणसापासून तुम्ही विभक्त झाला असेल तर आता त्या लोकांच्या जवळ जाण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे। परंतु कार्ड असं म्हणते की स्वार्थासाठी तुम्ही कुठं ना कुठं परत जॉईंट होणार आहे। मग हे तर सगळेच करतात, त्यामुळे तुम्हाला पण करायला नुकसान नाही आहे। वृषभ राशी। वृषभ राशीला वाहन चालवताना किंवा वाहनची चाहूल लागलेली आहे की आमच्या घरामध्ये आमच्या मुलांच्या करिअरसाठी काही ना काही असे वाहन येणार आहे की ज्यांच्यामुळे तुमची बचत पण होणार आहे, काम पण होणार आहे आणि मुलं पण खुश होणार आहे। म्हणजे एखादा असं महागडी वस्तू तुमच्या घरात येताना दिसत आहे, वाहन सुख लाभत दिसत आहे। वास्तूमध्ये फर्निचर ज्यांचं आता चालू केलेलं आहे त्या लोकांनी कलर चॉईस जर वेडी वाकडी केली आणि जास्त काळा रंगाचा वापर केला तर नुकसानीची सुरुवात आहे। अजून पण काय चेंज करत असाल तर करून घ्या। थोडंसं लाईट कलर, क्रीम कलर, आयव्हरी कलर हे थोडे वापरलं तर चालेल। आणि इथं असं दाखवते की रिपेअरिंग करताना जर शनीचा प्रभाव शनीच्या वर्षी तुम्ही वाढवला तर नुकसान कायमस्वरूपी राहणार, दीर्घकालीन। म्हणजे या आठवड्यामध्ये थोडंसं तसे चेंजेस तुम्हाला करावे लागणार आहे। आणि या आठवड्यामध्ये तुम्हाला असा पण मेसेज आहे की गुंतवणूक महत्त्वाची करायची होती ते थांबली असेल तर तुम्हाला या आठवड्यामध्ये करायला हरकत नाही आहे। एंजल नंबर बघूया। 23 नंबर 5 नंबरनी सुरुवात आहे आणि छोटे छोटे त्याच्यामध्ये उंदीर मामा आलेले आहे। हे कार्ड्स वेगळे आहे, नवीन वर्षाचे नवीन कार्ड आहे। ह्याच्यामध्ये उंदीर मामाचं जे काम आहे बारीकाईनं लक्ष ठेवणं आणि चतुराई आपल्यामध्ये असणं, तर हे तुम्हाला यावर्षी करायचं आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला चतुराईपूर्वक काम करायचं आहे आणि त्याच्या हिशोबानंच तुम्हाला वागायचं आहे। मिथुन राशी। मिथुन राशीला थोडंसं आर्ग्युमेंट कुणाबरोबर होताना दिसत आहे। कुठे ना कुठे तुमच्या मनाला काहीतरी दुखवणारी घटना घडणार आहे। काही लोकांची परिस्थिती बदलायला तुम्ही गेला पण तुमची परिस्थिती त्या लोकांनीच बदलून टाकलेली आहे। त्यामुळे तुम्हाला या आठवड्यामध्ये खूप तारेवरची कसरत होणार आहे। भांडायला तर जाऊच नका, आर्ग्युमेंट करायला जाऊ नका, शांतपणानं बाजूला व्हा, कारण जर भांडायला गेला तर नाव खराब होण्याची पण शक्यता आहे। 16 नंबर 7 नंबर नेपच्यूनचं कार्ड आहे, केतूचं पण कार्ड आहे। असं दाखवते की तुम्ही तुमच्या कामा आणि कामाच्या गतीमध्ये स्वतःचं भाग्यचक्र मोठ्या प्रमाणात बदलत आहे। बस एवढंच करा, तुम्हाला तुमचं काम होताना दिसत आहे। जे कोणी नाराज आहे ते तुम्हाला परस्पर येऊन समोर येऊन भेटणार आहे आणि तुमचे कामं मार्गी लागणार आहे। या आठवड्यामध्ये खूप मोठ्या लोकांची गाठ भेट वाढणार आहे। गुप्तपणे तुमचे कारभार चालू होणार आहे। कर्क राशी।
कर्क राशीला पैसा आपला कुठेतरी फसलेला दाखवत आहे. एखादा वेळा मोठा लॉस झालेला दिसत आहे. तपासून बघा, कुठे काही मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली शेअर मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, गोल्डमध्ये आहे, असं वाटत नाही ना तुम्हाला की तुमचा लॉस व्हायला लागलेला आहे. आणि जर असं वाटत असेल तर थोडंसं तुम्हाला उपाययोजना लवकर करायला लागणार आहे. स्टार कार्ड आहे, लॉंग टर्मसाठी फार मोठा फायदा होण्याची शक्यता वाढलेली आहे. जर अशी काही तुमची इन्व्हेस्टमेंट असेल ज्याच्यातनं लॉंग टाईम फायदा आहे, होल्डवरती ठेवा, नुकसान होणार नाही आहे. दुसरी गोष्ट, मुलांच्याकडून थोडंसं तुम्हाला नाराजगी आहे या आठवड्यामध्ये. मुलं आणि मुली चक्क खोटं बोलताना दिसत आहे तुमच्याबरोबर. काय करतात, कुठे जातात, काय सांगतात, काय करतात हे तुम्हाला कल येऊन देणार नाही. खोटं बोलून कुठेतरी गलत प्रयोग करत नाही ना तुमच्या सूटचा त्याच्यावरती डोळा ठेवा. या आठवड्यामध्ये काही मुलींना तसा अनुभव येणार आहे आणि पॅरेंट्स लोकांना थोडासा त्रासदायी आठवडा आहे मुलांकडनं. एक आठवडा निघून जाईल, तुम्ही थोडेसे सतर्क व्हा. 35 नंबरमध्ये पण वाहन डुबत आहे असं दाखवत आहे. म्हणजे हे प्रक्रिया तशीच आहे की जर एखादा चुकीचं पाऊल कुणी मुला किंवा मुलींनी उचललं तर घराची परिस्थिती या वाहनासारखी होणार आहे. त्यामुळे जहाज बुडणार नाहीची काळजी पॅरेंट्सनी घ्यायची आहे. सिंह राशी, सिंह राशीला स्वतःची जजमेंट आता एकदम परफेक्ट बसलेली आहे की कोण व्यक्ती विशेष आपल्या आयुष्यात पाहिजे आणि कोणाला आपल्याला डिलीट करायचं आहे. तर हे काम तुमचं सुरुवात झालेलं आहे आणि या कामामध्ये गती मोठी मिळणार आहे. हरवलेले रिलेशन, पैसे, मनी आणि कर्ज जे मिळत नव्हतं ते मिळताना दिसत आहे. उधार दिलेले पैसे या आठवड्यात येतील. तुम्ही बोलणं चांगल्या पद्धतीनं केलं तर येणार नाही, थोडा आर्ग्युमेंट होली तरच येणार आहे. म्हणजे काही वेळा आर्ग्युमेंट करणं गरजेचं असते. स्वतःचे पैसे स्वतःचाच मागायला त्रास होत असेल तर थोडा आर्ग्युमेंट जाणार आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यामध्ये एखादी नवीन संधी येताना दिसत आहे या आठवड्यामध्ये, अचानक आकस्मिकपणे. म्हणजे कुणाकडनं पैसे येणे, अचानकच तुमच्या प्रॉपर्टीचं डीलिंग होणे, शेत विकलं जाणे, शेताचे पैसे येणे, असा काही मोठ्या घटना तुमच्या घरामध्ये घडणार आहे. पॉझिटिव्ह आहे. 6 नंबर, शुक्र पण मेहरबान आहे. त्यामुळे तुम्हाला बरोबरच सांगितलेलं आहे कार्डमध्ये की तुम्हाला लक्ष्मीची कृपा, शुक्राची कृपा, नवग्रहाची कृपा या आठवड्यात होणार आहे. तर सिंह राशीने थोडंसं काळजीपूर्वक वागायचं आहे. कन्या राशी, कन्या राशीला पहिलंच कार्ड हॅप्पी हाऊसनं चालू झालेलं आहे. असं दाखवते घरामध्ये 100% मांगलिक कार्य होताना दिसत आहे. ज्यांची कामं तटलेली, मांगलिक कार्यासाठी खूप वेळ झाली आणि चांगलं स्थळ येतच नव्हतं, आता बघा तुमचे दिवस कसे बदलणार आहे. कारण चांगल्या स्थळाची चाहूल लागलेली आहे आणि लवकर चटमंगी पटसादीचा योग आलेला आहे. मुलीचं किंवा मुलाचं स्थलांतर पण दिसत आहे. पार्टनरबरोबर स्थलांतर करताना पण दिसत आहे. जर काही नवीन जोडप्यांनी असा डिसिजन घेतलं असेल की बिझनेस किंवा करिअरसाठी चेंज करायचं आहे, राहतं गाव सोडून जायचं आहे, तर त्यांना संधी मिळेल, घर पण मिळेल आणि काम पण होणार आहे. म्हणजे तो डिसिजन तुम्ही पूर्ण घेऊ शकता. 32 नंबर, चंद्र कार्ड, टोटल 5. असं दाखवते की इन्व्हेस्टमेंटसाठी हा आठवडा थोडासा धोक्याचा आहे. कोणीही किती तुम्हाला प्रलोभन दिलं, मून कार्ड असंच म्हणते की तुम्हाला त्या लालचमध्ये पडायचं नाही. जेवढी चादर आहे तेवढाच पाय पसरायचा आहे बस. त्याच्या व्यतिरिक्त पाय पसरला तर नुकसान आहे. मून कार्डचं गॅरंटी असते की तुम्ही कुठंतरी चुकला तर मी चुकवायला तयार आहे. तुला राशी, तुला राशीला मनी लक आलेला आहे आणि स्वतःची गाडी, वाहन जे काय आहे त्याला दुरुस्ती आली असेल तर ते दुरुस्ती पण करू शकता. एखादा छोटा ॲक्सिडेंटचा योग आलेला आहे. हे चांगली बातमी नाही आहे, पण सांभाळून केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. छोटासा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता पूर्ण वाढलेली आहे. दुचाकी आहे, सायकल आहे किंवा एखाद्या स्पीडमध्ये जर तुम्ही काही क्रॉसिंग करायला गेला तर नुकसान होण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये ड्रायव्हिंग करताना खूप काळजी घ्या. दुसरी गोष्ट, वातावरणाचा परिणाम तुमच्या हेल्थवरती या आठवड्यात जाणवणार आहे.
थकवा लागणे, डोकं दुखणे, आजारपण येणे किंवा घरच्या फॅमिली मेंबरला कुणाला एकाला झालं तर 10 लोकांना जाणे, असं तुम्हाला काही ना काही या आठवड्यामध्ये आजारपण दाखवत आहे. थोडंसं उपाययोजना आधीपासून करा. 22 नंबर राहूचा नंबर 4 टोटल असं दाखवते की जे गडबड करून पळापळी करून तुम्ही काम करत आहे, यशकारक असेल तर पुढे पडा, नाही तर थोडंसं पाठीमागे या. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला कुणाला तरी झुकवायचं आहे. हे सगळ्यांनाच असतं की कुणाला आणि कुणाला झुकवायचंच असतं. कोण ना कोण कुठं ना कुठं आपल्या कॉम्पिटिशनमध्ये असेल तर असं वाटतं की त्याला एकदा पाठ बरोबर शिकवू. तर वृश्चिक राशी या आठवड्यामध्ये बरोबर धडा शिकवताना दिसत आहे. मग जे काय घटना ज्यांच्याबरोबर जशी घडली असेल, धडा तर शिकणार आहे. आर्ग्युमेंट कार्ड. किती तुम्ही हे करा प्रयत्न, कार्ड तुमचे पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला यश येणार आहे. समोरची व्यक्ती माफी मागेल म्हणजे मागेल. तुम्ही खरे आहे, तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही आहे. रिझल्टमध्ये पण असंच आहे. जर तुमचं रिझल्ट पॉझिटिव्ह आलं नसेल तर थोडंसं शहानिशा करा. थोडे आर्ग्युमेंट्स केल्यानंतर, तपासणी केल्यानंतर रिझल्टमध्ये नक्की फरक पडेल. कारण इथं तुमच्याबरोबर कोणी मुद्दाम चीट पण करू शकतं. हँगमॅन आहे. घटना स्टोरी असा घडतात की त्यामुळे तुम्हाला कार्ड रिडिंग करताना कंटिन्यू तुमच्या डोक्यामध्ये ते व्हायब्रेशन्स यायला पाहिजे की पुढं काय होणार आहे. आणि हेच तर कार्डाची जादू आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये त्यांनी सावधानतेचा इशारा आहे. 15 नंबरचं कार्ड आहे, हे पण एक पॉझिटिव्ह कार्ड आहे. कारण शुक्र टोटल 6ला होतो आणि हे कार्डमध्ये अशी एनर्जी आहे की तुम्हाला न कळत कोणाची मदत मिळेल आणि काही असे तत्त्व तुम्हाला मदत करतील की ज्याची कल्पना पण तुम्ही केली नव्हती. म्हणजे वृश्चिक राशीला आठवडा खूप चांगला आहे. धनु राशी. धनु राशीला एक सन कार्डची सुरुवात आहे. म्हणजे एक दायका जर तुमचा चांगला गेला नसेल तर आत्ता नक्की 10 वर्ष चांगली जाणार आहे. एक सुरुवात मोठी होणार आहे. पैशाची जोडणी होणार आहे. मांगलिक कार्य होणार आहे. घरामध्ये संतती सुख ज्यांना लाभत नव्हतं, या आठवड्यापासून चालू लागेल की तुमची ट्रीटमेंट ओके झालेली आहे. ज्या लोकांनी संततीसाठी प्रयत्न केले आहे त्यांना यश येताना दिसत आहे. पॉझिटिव्ह साईन आहे. सूर्य उपासना केली तर त्या लोकांना संतती आणखीन चांगली येणार आहे. आणि काही महत्त्वाचे देवदर्शनाला जाताना तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. घाई गडबडीमध्ये आपल्या मोबाईल, पर्स किंवा इम्पॉर्टंट वस्तू तिथं हरवणार नाहीची काळजी घ्या. 4 नंबर राहूचा नंबर भ्रमितच करणार आहे आणि तुम्हाला भूलभुलैया लोक सापडणार. काही चुकीच्या इन्व्हेस्टमेंट, काही चुकीच्या लोकांच्या बरोबर इन्व्हेस्टमेंट होताना दिसत आहे. फिजिकली आणि मेंटली दोन्हीकडनं. जे लोक असं काही वागतात त्या लोकांना इशारा आहे, थोडंसं स्टॉप करा, अन्यथा तुम्हाला दंड होण्याची पूर्ण शक्यता आहे. मकर राशी. मकर राशीला आता आरामाची गरज वाटत आहे. असं दाखवत आहे की कुठे न कुठे आता रिलॅक्सेशन पाहिजे. ओव्हरलोड काम किंवा ओव्हरलोड स्ट्रेस झालेला आहे. राजकारण असेल, डॉक्टर लोक असेल, वकील लोक असेल, जॉब करणारे लोक असेल, क्लास 1 ऑफिसर लोक असेल, पोलीस खात्यातले लोक असेल, ह्या सगळ्यांना असं वाटते की आता आमची सुटका कधी होणार, रेस्ट कधी मिळणार. देशासाठी आहे, कुणी गावासाठी आहे, कुणी शहरासाठी आहे, कुणी कुणासाठी आहे. तर तुम्हाला थोडंसं असं दाखवते कार्डमध्ये 1 ते 2 महिन्यानंतर थोडं रेस्ट मिळणार आहे आणि तुमचे कामं मार्गी लागणार आहे. परंतु तुमचं नाव लौकिक मात्र खूप चांगलं होणार आहे. ह्याच्यासाठी तर सगळी प्रक्रिया चालू आहे आणि नाव लौकिक चांगलं झाल्यामुळं यशाची तलवार तुमच्या बरोबर विजयाची माळ घेऊन येणार आहे. सगळ्यांच्यामध्ये यश आहे. ह्याच्यामध्ये जर राजकारणामध्ये कोणी सक्रिय झालं असेल तर त्याला पण यश येण्याची गॅरंटी आहे. पुढचं रीडिंग घ्यायला पाहिजे, पण कार्डचं पॉझिटिव्ह म्हणतात. नंबर बघूया.
राहूचाच नंबर आहे. राहूचा नंबर असंच म्हणतो की राजकारणामध्ये एक मोठी सीडी चढायची वेळ आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला वरती जायची वेळ मिळेल आणि काही लोकांच्या घरामध्ये असे लोक अपॉर्च्युनिटी घेऊन येतील ज्याच्यामधनं मनी लक, बिझनेस लक आणि धनलक वाढत आहे. कुंभ राशी. कुंभ राशीला एज्युकेशनल कार्ड आलेला आहे. असं दाखवतं की एज्युकेशनमध्ये ज्या लोकांना त्रास होत होता आणि जे शिक्षणामध्ये अडथळे येत होते, काही महत्त्वाचे मोठे गुरु बदल होताना दिसत आहे. जे सर तुम्हाला आवडत नव्हते बहुतेक त्यांची ट्रान्सफर होताना दिसत आहे. कार्डमध्ये असं दाखवतंय की ज्यांचं स्थलांतर करायची खरोखर गरज आहे आणि तुम्हाला वाटत आहे त्यांच्याकडनं तुम्हाला सहयोग मिळत नाही आहे, होणार आहे. तशी चाल तुम्हाला लवकरच मिळेल. आणि दुसरं, ज्ञानामध्ये भर पडणारी अशी काही व्यक्ती तुमच्याकडे मिळेल की त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरता येणार आहे. सगळ्याला स्थिरता पाहिजे असेल पण जी वेळ यायला पाहिजे ती वेळ आली नसेल तर स्थिरता मिळत नाही. इथे स्थिरता मिळताना दिसत आहे. जवळपास तुम्ही तुमच्या मंजिलेला गाठताना दिसत आहे. नंबर बघूया. 29 नंबर. 3 नंबरला तुम्हाला असं कार्डमध्ये पण म्हणते की 3 व्यक्ती विशेषकडनं तुम्हाला फायदा आहे. त्याच्यामध्ये एक वयोवृद्ध आहे, एक आहे ती स्त्री आहे, एक यंग कपल आहे. बघा, असं संपर्कात कुणी कुणाचं काम करत असेल तर तुम्हाला त्यांच्याकडनं हमखास यश येणार आहे. हे कार्डचं इंडिकेशन आहे आणि नंबरोलॉजिकल आहे. मीन राशी. मीन राशीला स्वतःची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून थोडी चिडचिड वाढलेली आहे आणि आता प्रवास करून करून थकवा आलेला आहे. मग कुठे फॉरेनमध्ये गेलेला, कुठे इंडियामध्ये होता किंवा वरच्या लोकांच्यासाठी भेटीगाठीला सतत तुम्हाला प्रवास करायला लागत आहे. कुठे ना कुठे आता तुमची झोपमोड होत आहे, शरीर साथ देत नाही आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी, हेल्थची काळजी खूप घ्यायची आहे. ह्या आठवड्यामध्ये रेस्ट अँड रिलॅक्सेशन मस्ट बी नीडेड आहे, गरजेचंच आहे. मग तुम्ही म्हणाल की मी पुढच्या आठवड्यात रेस्ट घेतो तर तब्येत बिघडेल. या आठवड्यापासून थोडंसं काळजी घ्या. पैशाची उलाढाल मोठी या आठवड्यात करायची नाही. इन्व्हेस्टमेंट नाही, उलाढाल नाही, वस्तू खरेदी नाही, विक्री नाही. विक्री केली तर चालते पण पैशाची ती लगेच कुठे लावायची नाही आहे, कारण इथं मोठा घात होण्याची शक्यता आहे. पेपरमध्ये फसवणूक तुमची कोणीतरी करायला लागलेलं आहे असं थोडंसं कार्ड दाखवायला लागलेलं आहे. नंबर बघूया. 21 नंबर. टोटल 3 असं दाखवते की तुम्हाला तुमच्या अवतीभोवती काही जनावरं, डॉग्स आहे, कॅट्स आहे, ह्यांच्यापासून थोडंसं धोका वाढलेला आहे. काही ना काही तुम्हाला चावण्याची किंवा त्यांच्याबरोबर काही गैरप्रकार तुम्ही केला तर तुम्हाला अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये प्राण्याची रक्षा जरूर करा. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया की वाढदिवसाची माहिती. या आठवड्यामध्ये कोणाचा वाढदिवस आहे आणि वर्ष कसं जाईल. पहिलंच कार्ड संपत्तीचं कार्ड आहे. असं दाखवते की वर्षाची सुरुवात खरोखर छान होणार आहे. ज्यांचा वाढदिवस या आठवड्यामध्ये आहे त्या लोकांना वर्षाची सुरुवातची चाहूल चांगली लागेल. आणि दुसरी गोष्ट, घरामध्ये मांगलिक कार्य ठरलं असेल आणि त्याची तयारी जोरात चालू असेल ते पण व्यवस्थित होणार आहे. पैशाची जोडणी पण होणार आहे. या आठवड्यामध्ये कर्ज मिळेल पण, कर्ज फेडाल पण. आणि कर्जासाठी आणखीन काय तुम्हाला गरज असेल तर तुम्हाला थोडी मेहनत घेतली तर यश मोठं आहे. कार्ड कुठलं आहे? स्टार कार्ड. स्टार कार्डचं म्हणणं असंच असते की तुम्ही एक मेहनत करा, 10 पटीनं रिझल्ट मी द्यायला समर्थवान आहे. म्हणजे ग्रहाचा साथ तुम्हाला आहे. नवीन नवग्रह पॉझिटिव्ह आहे. वर्षभराची सुरुवात चांगली आहे. काही विरोधी तत्वापासून दूर राहा. फ्रेंड्स असेल, मैत्रिणी असेल, काही स्त्रिया असेल, काही असे ग्रुप असेल तर त्यांच्या लोकांपासून थोडंसं लांब राहा. जिथे तुम्हाला मान सन्मानामध्ये आता कमी यायला लागलेला आहे. डिलीट केलं तर लई भारी, पण होत नसेल तर थोडासा दुरावा करून घ्या. या आठवड्यामध्ये हेल्थ आणि वर्षभरासाठी हेल्थसाठी थोडंसं काळजी घ्यायची आहे. वेट लॉस, वेट गेन दोन्हीसाठी जे प्रयत्नशील आहे
त्या लोकांना डोळे बंद करून जर कुणावर विश्वास ठेवला, नुकसान मोठं पदरी पडू शकतं. अतिशय कुणाला पैसे देऊन ह्या सगळ्या प्रक्रिया करू नका. तुमच्याप्रमाणे तुम्ही जे काय करू शकता त्या हिशोबानं तुम्ही जावा, कारण हेल्थ ओके दिसत नाही आहे. नंबर बघूया. 27 नंबर, 9 नंबर मेसेजेस आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये अबंडन्स वाढणार आहे आणि काही असे लोक येणार आहे की ज्यांच्यामुळे तुमची परिस्थिती खालावलेली तर ती वरती येणार आहे. प्रमोशन, बदली आणि वास्तूमध्ये नवीन स्थलांतर काही लोकांना होणार आहे. नक्की आहे. वाढदिवसाचे कार्ड पॉझिटिव्ह आहे. एंजल मेसेज बघूया. तुम्हाला ग्रॅटिट्यूडमध्ये राहायची गरज आहे वर्षभर. जे काय मिळते, जे काय आहे, जे काय होणार आहे त्याच्यासाठी आधीपासून ग्रॅटिट्यूडमध्ये राहा, कृतज्ञ राहा. त्यामुळे तुम्हाला त्याची भरपाई आपोआप युनिवर्स करेल. देव उपासना आवडत्या देवाची करा किंवा गणेश चालीसा, गणेश अथर्वशीर्ष कायमस्वरूपी वाचन चालू केलं, नक्की फरक पडेल. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये एक टिप मला खूप विशेष आवडेल तुम्हाला द्यायला की आरशासंबंधी मी आता खूप वाचलेलं होतं. मी अभ्यास करत होते तेव्हा पण मला लक्षात आलं की आपल्या घरामध्ये आरसे खूप असतात आणि थोडी वेळाने काही लोकांना सवय असते की आपण आरशामध्ये बसतो किंवा बघतो. काहीच थोडी वेळ झाली की आपण आरशामध्ये बघतो. इवन मोबाईलमध्ये पण आपण आरसा बघू शकतो. त्याचा एक कारण आहे. ते जे दृश्य आपण सारखं त्याच्यामध्ये बघतो तर आपला राहू काही वेळा ॲक्टिव्ह होतो. मग जर तुम्ही आरशाचा योग्य वापर केला, योग्य वेळी त्याच्यामध्ये बघितला तर तो जो राहू ॲक्टिव्ह होणार, त्याचा परिणाम तुम्हाला खूप चांगला मिळेल. मग हे कसं? सर्वांना पहिली तर गोष्ट आहे की पैसे पाहिजे. कुणाला नको आहे? कोणच म्हणणार नाही की मला पैसे नको आहे. तर ज्या लोकांना पैसे कमवायची संधी पाहिजे, बिझनेस आणि जॉबमध्ये वाढ पाहिजे, जे स्त्रिया घरातनं बिझनेस करतात, बाहेर शॉपी लावलेली आहे किंवा काही प्रवास करून आपलं प्रदर्शन भरवतात, त्या लोकांना राहू स्ट्रॉंग करणं गरजेचं असतं. कारण तुमची विक्री आकर्षण असल्यामुळं ते विकू शकतात आणि तुम्हाला राहू जर स्ट्रॉंग झाला तर हे न कळत धनलाभ करण्याचा योग असतो. आरशाचा उपाय काय आहे तुम्हाला सांगते. पहिला तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे आरसे आहेत ते चेक करा. कुठलाही आरसा मिरर तुटलेला नाही आहे किंवा त्याला क्रॅक केलेलं नाही आहे, बरोबर. ते टेप लावून कधीही वापरू नका. त्याच्यामध्ये जसं तस्वीर तुमची डबल दिसते, तुटलेलं दिसते, वेडं वाकडं दिसते, आयुष्य पण तसंच होणार, क्लिअरिटी येणार नाही. खिडकीचा काच असेल, चेहरा बघायचा काच असेल, तुमची दाढी करायचा शेविंगचा एवढा छोटासा ग्लास असेल किंवा मिरर असेल, ते पण तुटलेला चालत नाही. आणि हाच आरसाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करायचा असेल तर तुम्ही जिथे पैसे ठेवता, आता मेन मुद्दा, सगळे आपण पैसे कुठं ठेवतो? तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये, जिथं बसतो त्या ड्रॉवरमध्ये. तर तुम्हाला एक छोटासा 5 ते 10 रुपयाचा जो गोल आरसा मिळतो तो तुम्हाला त्या पैशाच्या ठिकाणी त्याचा जवळ ठेवायचा आहे किंवा खाली आरसा आणि त्याच्यावरती पैसे ठेवा. येलो कलरचं कापड, त्याच्याजवळ आरसा आणि त्याच्याजवळ पैसा, असं जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं तर तुम्हाला नक्की फरक पडेल. हे झालं तिजोरीचं. पण तुम्ही डेली तुमचा वापर कसा करू शकता? तुम्हाला छोटासा आपण ड्रेसमध्ये जे आरसे लावतो लेडीज, तुम्हाला माहीत आहे का? मग आपण काही आरशाचे ड्रेस असतात आपल्याकडे ज्याच्यामध्ये छोटे छोटे मिरर असतात. त्याच्यातला एखादा मिरर घ्यायचा, एखाद्या कापडाच्या पिशवीमध्ये किंवा कागदाच्या पिशवीमध्ये किंवा छोट्याशा प्लास्टिक बॅगमध्ये त्याला तुम्ही आतमध्ये ठेवा आणि पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये फिरवा. छोटासा, तरी पण राहू स्ट्रॉंग होतो. आणि जे लोक बिझनेसमॅन आहे त्या लोकांना एक सोपा उपाय आहे. काही लोकांच्या दुकानामध्ये तुम्ही बघितलेलंच असेल की जे काय वस्तू प्रोडक्ट आहे त्याला पाठीमागे मिरर लावलेला आहे आणि ती डबल दिसत आहे. मग हे काय आहे? हे प्रभाव आहे की राहुल त्या वस्तू डबल दाखवतो, मिररमुळे ते चोपट होतात आणि तुमची विक्री जास्त होते. मग तुम्ही तुमच्या टेबलवरती, ऑफिस टेबलवरती एक छोटासा मिरर ठेवू शकता आणि त्या मिररमध्ये जे कोण क्लायंट आहे त्याचा चेहरा न बघता सतत तुम्ही थोडी वेळाने तुमचा चेहरा त्याच्यामध्ये बघू शकता. तर तुमचा राहू तिथं स्ट्रॉंग होतो आणि तुम्हाला चांगले फळं द्यायला सुरुवात करतो. डॉग्सना बिस्किट देणे, दूध देणे, ब्रेड देणे, त्यांनी आजारी असेल तर त्याची सेवा करणे, हे पण राहू स्ट्रॉंग करण्याचे उपाय आहेत. आणि जर धंदा आणखीन तुम्हाला मंदावला असेल
पैसे येतच नसेल, गिराईक येतच नसेल, तर तुम्ही तुमचा तो आरसा जो आहे त्याला 2 स्वरूपामध्ये ठेवू शकता. वॉलेटमध्ये ठेवा आणि ड्रॉवरमध्ये ठेवा. दोन्हीकडे जर आरसा ठेवला तर तुम्हाला नक्की फरक पडेल. पण जिथं आरसा ठेवला आहे तिथं 500, 1000, 100, 200 नोट पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण ते पैशाला डबल करणार, जे दिसेल त्याला डबल करणार. मग पैसे दिसेल तर त्याला डबल करायचं आहे. आणि तुम्हाला तुमचं ज्ञानवर्धक काही काम करायचं असेल तर तुमच्या स्टडी रूममध्ये पूर्व दिशेला एक असा आरसा लावा की तुम्ही अभ्यास करताना त्याच्यामध्ये तुमचा जर चेहरा दिसला आणि त्याच्याबरोबर एक मोरपंख लावला आरशावरती तरी फरक नक्की पडतो. करू बघा. हे सगळे उपाय तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्समध्ये दिलेले आहे. आणखीन काय उपाय स्वतःला पाहिजे असेल पर्सनल रीडिंग घेऊ शकता. कार्यक्रम कसा वाटतो यूट्यूबला कमेंट्स तुम्ही लिहिता, मी बघते, खूप चांगले असतात. आणि तुम्हाला काही समस्या असेल, समाधान पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. प्रतीक्षा करा केतनासाठी कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. नमस्कार.